लोकायुक्त कार्यालयामध्ये पदभरती संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे. याचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि या सुधारित आकृतीबंधात काही नवीन पद निर्माण करण्यात आलेले जे डिपार्टमेंटला नव्हती आणि नवीन पद निर्माण करण्यात आलेली म्हणजे काही ती आगामी काळात भरावी जी आहेत तर ती देखील लागतील. संपूर्ण माहिती सांगणार आहे, जी आर सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तलाठी भरतीची सध्या जी आहे तर ती जाहिरात आलेली, फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. आता निवड फक्त त्यांचीच होईल ज्यांचा अभ्यास प्रॉपर असेल. तर त्याच्यासाठी फक्त 2999 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात टॉप फॅकल्टी जी तुम्हाला यात मार्गदर्शन करते, प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या विषयात पारंगत आहे, ज्याचे त्याचे प्रॉपर पीवायक्यू अनालिसिस करून शिकवलेलं आहे, संपूर्ण बॅच कव्हर असेल आणि याच्यामध्ये 5 ऑफलाईन राज्यस्तरीय टेस्ट असतील जे महाराष्ट्रात फार कमी कोणीच जे आहे तर शक्यतो देऊ शकत नाही. पूर्ण राज्यात आपण ही टेस्ट सिरीज जी आहे ऑफलाईन पद्धतीने राबवत आहोत. 5 ऑफलाईन टेस्ट मिळतील, सोबत काही नोट्स वगैरे जे आहेत पीडीएफ नोट्स सर्व काही मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला आजच एनरोल करू शकतात. आता बघा, नवीन जी आर आलेला आहे. लोकयुक्त कार्यालयाचा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आलेला हा जी आर आहे 17 ऑगस्ट 2026 रोजीचा, म्हणजे एकदम लेटेस्टचा आहे. याच्यामध्ये यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य की ज्यांनी लोकायुक्त आणि उपलोकायुक्त हे भारतात पहिल्यांदा जे आहे तर ते लागू केलेलं होतं. 22 सप्टेंबर 2022च्या जी आर नुसार 87 एवढी पदं निर्माण करण्यात आलेली होती. परंतु नुकतेच लोकायुक्त या कार्यालयासाठी 56 नवीन पदांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे. आता 56 नवीन पद आहेत म्हणजे ती पदसंख्या वाढलेली आहे. म्हणजे सध्याची मंजूर संख्या जी आहे तर ती 87 होती, त्याच्यामध्ये 31 नवीन ऍड झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टद्वारे भरायची 25 पद आहेत. म्हणजे आता टोटल या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ किती झालेली माहिती का? 143 एवढी स्ट्रेंथ जी आहे तर ती वाढलेली आहे. म्हणजे 64% त्या कार्यालयाची क्षमता जी आहे तर ती इथं वाढलेली आहे. बघा, या जी आर मध्ये संपूर्ण सांगण्यात आलेले की आता 143 पदांचा हा सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो असणार आहे. आता कोणती पद ऍड झालेले ते पाहूया. बघा, इथं त्यांनी संपूर्ण विवरणपत्र दिलेले, पदनाम दिलेले, 7व्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळेल, 2022च्या जी आर नुसार किती पद होती, नव्याने मंजूर पद, हे महत्वाचं, हा कॉलम महत्वाचा आहे. नव्याने मंजूर पद म्हणजे काय? पद भरतीची होणार भविष्यात. बघा, हे प्रबंधक हे पद आधी पण होतं, आता पण आहे. अतिरिक्त प्रबंधक हे पद आधी पण होतं, आता आहे. उपप्रबंधक हे पद नव्हतं आधी, नवीन याच्यात निर्माण करण्यात आलेलं आहे. S25 ची वेतन श्रेणी, यांना काही परीक्षा वगैरे होत नाही, हे S25 वगैरे यांच्या प्रमोशननेच हे पद भरतात. पुढचं सहाय्यक प्रबंधक, 2 पद नवीन ऍड झाले, अशी आता ही 6 पद झाली आहेत. वरिष्ठ स्वीय सहाय्यक, तर याची जी आहे तर ते 6 पद म्हणजे 3 नवीन ऍड जे आहेत तर ते झालेली आहे. हे प्रमोशनची पद. आता याच्यापैकी जे पद आहे ना जे खऱ्या अर्थाने भरलं जाईल ते म्हणजे काय? एएसओचं पद. एएसओ आधी 17 होती या डिपार्टमेंटला, याला एएसओ S16 झालेले पहा, आणि 5 नवीन एएसओ तयार होतील. आता 5 नवीन एएसओ होतील तर ग्रुप बी च्या जाहिरात, एमपीएससी ग्रुप बी ची जाहिरात येते, तर त्या जाहिरातीमधून हे पद भरलं जाईल. लक्षात आलं का? हे जे 5 एएसओ आहेत तर त्याच्यातनं भरले जाईल. टोटल यांची 22 एएसओ आहेत. समजा आता या 17 मध्ये पण समजा 15 एएसओ असतील तर हे 2 परत ऍड होऊन हे 7 पद आगामी काळात हे भरतील. म्हणजे कारण की त्यांना तेवढी स्ट्रेंथ दिलेली आहे. लिपिकच्या पण जागा आहेत आपल्या, लिपिक टंकलेखकच्या बघा 26 जागा आहे. 26 आधी होत्या आणि त्याच्यानंतर हे नवीन 6 आलेले आहेत, नवीन 6 आले, टोटल इथं 32 झालेले आहेत. मग समजा आधी याच्यात फक्त 20 भरले असतील, या 6 प्लस या 6 म्हणजे 12 पद रिक्त झाली. 12 पैकी ते डिपार्टमेंट ठरू शकतं किती भरायची किती नाही. वाहन चालकाच्या 4 होते आधी, आता पण 4 आहेत. चोपदारचे 2 नवीन जागा ऍड झालेले आहेत. नाईकचे 1च जागा आहे. झेरॉक्स आणि यंत्रचालक 2 जागा आहेत. शिपाईच्या 9 जागा आहेत. सफाई पहारेकरीची 1 जागा, अशी 31 नवीन पदं जे आहेत तर ते तयार करण्यात आलेले. बाकी हे बाह्य स्त्रोताद्वारे 25 नवीन पदं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचे जे आहेत तर ते घेतील, अशी 143 पदं येणार आहे. सोबतच मित्रांनो, सध्या स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्वाची स्कीम आलेली आहे, ज्याच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीचा असेल जातीचा असेल TRT, जातीचा असेल अनुसूचित जाती बार्टी, मराठा कुणबी समाजांसाठी सारथी, मातंग समाज आणि उपजातींसाठी RT, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी अमृत, आणि जे ओबीसी कॅन्डिडेट असतील OBC NT SBC त्यांच्यासाठी असते महाज्योती. तर यांचे फॉर्म भरणं सध्या सुरू झाले. 23 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रशिक्षण मिळणार, MPSC UPSC ग्रुप बी, ग्रुप सी, IBPS SSC, टेट, पोलीस भरती, ज्युडिशियल सर्व्हिसेस, असे अनेक स्कीम आहेत. त्या स्कीम मध्ये तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळेल आणि मोफत प्रशिक्षण पण मिळेल. म्हणजे विद्यावेतन पण मिळतं 10,000 11,000 ते ज्याच्या पद्धतीने असतं तर ते पैसे भेटतात तुम्हाला. मग तुम्ही काय करू शकतात की आपला हा QR कोड स्कॅन आहे, तुम्ही तिथं गुगल फॉर्म भरून ठेवा. शेवट आणि सोबतच याची जी लिंक वगैरे तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मी उपलब्ध करून देतो. ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.